तर माझ्या वक्तव्यावर मी अजूनही ठाम आहे. कुणी माझा स्वाभिमान शिकवण्याची गरज नाही असा टोला सुनील तटकरेंनी सुळेंना लगावलाय. 2014 पासून भाजपासोबत सत्तेत जाण्यासाठी 6 वेळा चर्चा झाली असंही तटकरेंनी म्हटलंय. पक्ष वाढवण्यासाठी दुसऱ्याची परवानगी घ्यावी लागते हे मराठी माणसासाठी घातक असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर सुनील तटकरेंनी आता सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं. प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, पण जर आमचा पक्ष वाढवायला आम्हाला दुसऱ्या कुणाची तरी परवानगी आम्हाला कधी लागली नाही एक तर, आणि आमची अपेक्षाही नाही की आमच्या मित्र पक्षांनी कोणीची परवानगी घ्यावी, कारण का आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. आम्ही आमच्या कष्टाने कर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभे राहतो. त्याच्यामुळे स्वाभिमानी मराठी माणसाला जर ही भाषा करायची लागत असेल तर हे मराठी माणसासाठी हे घातक आहे. जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याशी मी ठाम आहे. मला कोणी महाराष्ट्राचा स्वाभिमान शिकवण्याची आवश्यकता नाही. 2014 सालापासून भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये किमान 6 वेळा चर्चा करण्यात आली. त्या पद्धतीने आम्ही विशिष्ट टप्प्यावरती गेलो. 14ला तर बाहेरून पाठिंबा घोषित केला. मी प्रदेशाध्यक्ष होतो. 14ला प्रफुल्लभाई राष्ट्रीय सरचिटणीस होते. त्यावेळेला होऊ शकलं नाही. पक्षाची भूमिका दीर्घकाळ तशीच चालत राहिली म्हणून आम्ही सामूहिक निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाने आम्ही घेतलेल्या निर्णयामध्ये आम्हाला सामील करून घेतलं.